ठाकरेंचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. भेटीचं कारण अस्पष्ट. अजित पवार सोमवारी नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार बैठक. पुणे पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांशी साधणार संवाद. नागपुरातील भाजपच्या विजयी उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. मंत्री गडकरींच्या मार्गदर्शनामुळे विजय सोपा झालाय. नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केल्या भावना. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सोमवारी बारामती दौऱ्यावर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका. सांगलीतील जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 पक्ष भाजप विरोधात. काँग्रेस, दोनही राष्ट्रवादींसह 5 पक्षांची आघाडी. 5 पक्षांच्या आघाडीचं भाजपसमोर आव्हान. महापालिकेत विजयानंतर सोलापूर शहरात भाजपची बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय. व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावत सुभाष देशमुखांवर निशाणा. भंडाऱ्यातील शंकराच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वात मोर्चा. मोर्चातील नागरिकांनी भंडारा भवनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. रुपाली ठोंबरे दाखल करणार मुंबई उच्च न्यायालयात याचिका. पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मध्ये लागलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप. आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस. मतदान न करणाऱ्यांवर रामबाण उपाय करण्याचं वक्तव्य. सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पेल्ली यांचा आरोप. नगरसेवक कधी फुटतील हे राऊतांना समजणारही नाही. जे निवडून आलेत त्या नगरसेवकांवर लक्ष द्यावं. आमदार निलेश राणेंची राऊतांवर खोचक टीका. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश. भरत भगतला खालापूर हद्दीतून अटक. हत्येच्या गटात सामील असल्याचा भरतवर आरोप. पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना धक्का. 11 पैकी 6 नगरसेवक वेगळा गट स्थापन करणार. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. सांगली महापालिका निवडणुकीत 49 नवे चेहरे पहिल्यांदाच निवडून आले. सर्वाधिक 34 महिला नगरसेवकांचा समावेश. धुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमची मोठी झेप. 4 वरून थेट 10 जागांवर सरशी. 2018च्या निवडणुकीत एमआयएमच्या 4 जागा विजयी. यंदाच्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचा 10 जागांवर विजय. जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची मागणी. पत्र लिहून निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम. सकाळी उठायचं आणि फक्त आरोप करायचे. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना टोला. आमदार फोडणाऱ्यांना आता फोडाफोडीची भीती वाटते. शिंदेंसाठी सुरक्षित जागा सुरत हीच आहे. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला. स्वतःच्या राज्यातही एकनाथ शिंदेंना असुरक्षित वाटते. शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवले. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. भाजपचा महापौर होऊ नये अशी अनेकांची इच्छा. संजय राऊतांचं वक्तव्य. फडणवीस एकनाथ शिंदेंचा महापौर करतील का? देवेंद्र फडणवीस हट्टी आहेत. मी त्यांना ओळखतो. राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं बहुमत होऊ शकत नाही. कितीही पक्ष एकत्र गेले तरी उपयोग नाही. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका. अमरावती महापालिकेमध्ये महिला राज राहणार. 22 प्रभागातील 87 जागांपैकी 45 जागेवर महिला नगरसेवक निवडून आल्यात. रत्नागिरी शहराचा विकास हाच अजेंडा. पुढील 5 वर्ष विकास अजेंडा राहणार. आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य. काँग्रेसची भाई जगतापांना नोटीस. वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या वक्तव्यावरून पक्षाची नोटीस. पुढील 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्येचा तलवार मिरवतानाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल. एकाच प्रभागातील 3 उमेदवारांचे तलवार मिरवतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 5024 ईव्हीएम. 10,000हून अधिक मनुष्यबळ तैनात. धाराशिवमध्ये काँग्रेसकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी. निवडणुकीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती संदर्भात भाजपनं निर्णय घ्यावा. भाजपनं 2 ते 3 दिवसात युतीचा निर्णय घेण्याची शिवसेनेची मागणी.
10-12 वर्षात जातीभेद संपुष्टात येईल. सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. सर्व समाजांना सोबत घेऊन देश वैभव संपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न. छत्रपती संभाजी नगरपालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती. स्वीकृत सदस्यांमुळे महापालिकेची एकूण संख्या 125 होणार. भाजपला सर्वाधिक 5 स्वीकृत सदस्य मिळणार. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी. 2 दिवसात 2300हून अधिक अर्जाची विक्री. पहिल्या दिवशी तब्बल 526 जणांनी घेतले 1222 अर्ज, तर दुसऱ्या दिवशी 549 जणांनी घेतले 1113 अर्ज. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज. भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी 712 इच्छुक. धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींची माहिती. तानाजी सावंतांवर भावानेच केला गंभीर आरोप. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून माझा भाजप प्रवेश रोखला. शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. मुंबई पालिकेतील शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राहणार. 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय. सांगलीत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुलाखती. पालिका निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत मनसे एमआयएमपेक्षा सरस. मनसेला 1.37% मतदान, तर एमआयएमला 1.25% मतदान. महापालिका निवडणुका संपल्या, अद्याप महापौर आरक्षण जाहीर नाही. निवडणुकीपूर्वी ही सोडत काढणं अपेक्षित. सोडतीची तयारी पूर्ण. वरिष्ठ पातळीवरून आदेशाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी केंद्रात झालेल्या मारहाणीच्या घटनेत मार खाणाऱ्या माजी महापौरावर गुन्हा दाखल. विकास जैन यांच्यासह 3घांवर पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप. भाजपला अन्य पक्षांचे 5 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा. 5 नगरसेवक बिनशर्त पाठिंब्यासाठी भेटल्याची माहिती. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती. एल्फिस्टनचा नवीन ब्रिज सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. ब्रिटिशकालीन पुलाचा सांगाडा 2 महिन्यात हटवणार. नोएडातील फॅक्टरीमध्ये 70% गर्डर तयार. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये 50% सवलत. अटल सेतूच्या टोलमध्ये आणखी वर्षभर सवलत. देशात 9 अमृत भारत एक्सप्रेस धावणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. 10वी-12वी परीक्षा केंद्रांतील प्रत्येक खोली सीसीटीव्ही. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार, तर त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार. मुंबईत उभारणार बिहार भवन. 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटी खर्च. सोन्या चांदीच्या दराची घोडदौड सुरूच. सोने 1,45,000 तर चांदी 2,95,000 पोहोचली आहे. उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सुरू. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे या हंगामातील पिकांना जीवनदान. मुंबईत 44 तास पाणी कपात. मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद. 20 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. पुण्यात आता धावणार ई बस. 1000 पीएमपी बसचा मार्ग मोकळा झालाय. मलंगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन. आजपासून भाविकांच्या सेवेत 2 तासाचं अंतर 10 मिनिटात होणार. इराणी महिलेला मुलासह आश्रय दिल्याबद्दल गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव येथील घटना. आश्रय देणाऱ्या तसंच सिम कार्ड पुरवणाऱ्या 3घांना अटक. आरोपींच्या मोबाईल आणि कॉल रेकॉर्डची तपासणीत पाकिस्तानशी थेट संपर्काचे पुरावे. रायगडमध्ये रानवली ग्रामपंचायतीत विशेष स्वच्छता अभियान. विद्यार्थ्यांचा पथनाट्यातून प्लास्टिक बंदीचा संदेश. अभियानात ग्रामपंचायत अधिकारी सदस्यांसह ग्रामस्थांनी केलं श्रमदान. वाशिममध्ये 5 किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव. रस्त्याच्या कामात 56 मोठ्या झाडांचा अडथळा. वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालिकेकडे मागितली परवानगी.
वाशिमच्या गलमगाव शिवारात वीज पुरवठा करणारं रोहित्र 5 दिवसांपासून नादुरुस्त. 200 एकरांवरील रब्बी पिकं सिंचनाअभावी धोक्यात, तर रोहित्र तातडीनं दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ठाण्यातील तलावपाडी परिसरात नवीन पाहुणे दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचं ठाण्यात आगमन. सातारा जिल्ह्यातील पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबाटकीचा नवा बोगदा सुरू. पुढील 8 दिवस बोगद्याची चाचणी होणार. मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू ठेवण्यात येणार. आज उत्तर भारतीयांची मौनी अमावस्या. नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी उत्तर भारतीय भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या तापमानात घसरण. पारा 12.2 अंशांवर. शहर आणि परिसरात थंडीचा कडाका गेल्या 2 दिवसांपासून कमी. गडचिरोली स्पर्धा परीक्षांच्या 12 टेस्ट सिरीज पूर्ण. परीक्षेत एकूण 42,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. गडचिरोली पोलीस दलाकडून सराव परीक्षेचं आयोजन. बीडमधील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार. 30 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करता येणार. 2 मार्चला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार. वाशिममध्ये वीज बिल थकबाकी. 39 कोटींवर थकबाकी वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर. विशेष पथकांची नियुक्ती. हिंगोलीतील चिराग शाह तलावातील गाळ उपसण्यास सुरुवात. गाळ उपसल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात पडणार भर. शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचे लोकप्रतिनिधींचं आवाहन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी 2 दिवस प्रवेशबंदी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे प्रशासनाकडून खबरदारी. वर्ध्यात रन फॉर एन्व्हायरमेंट 2026चं आयोजन. 4,500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटरच्या 2 वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा. सांगलीच्या मिरजेत मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात. उरुसानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार मानाचा गलीफरपण. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाटा. नागपूर पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकणार. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिल्लोडमध्ये शिक्षक गजेंद्र आवारे यांची अनोखी आणि सर्जनशील कला सादर. जगप्रसिद्ध चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक आवरे यांची कला. वर्ध्यातील कोटेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी मंजूर. तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकासकांचे आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते भूमिपूजन. सांगली जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकला. चिंचलीच्या मायक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकलण्याची स्वाभिमानी स्वराज सेनेची मागणी. नीट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0% आलाय. कट ऑफमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे गुणवत्तेशी तडजोड होऊ शकते, तज्ज्ञांचा इशारा. सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून चार्टर प्लेनचं यशस्वी नाईट लँडिंग. चिपी विमानतळावर रात्रीही विमानसेवा सुरू करण्यासाठी राणे कुटुंबियांच्या प्रयत्नांना यश. नागपुरात सडक्या सुपारीच्या काळ्या बाजारावर आयकर विभागाचे छापे. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्र आणि रोख रक्कम जप्त. भिवंडीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीकडून शांततेत रॅली. विजयी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे मानले आभार. नालासोपाऱ्यात बाघी गणपतीचं मोठ्या जल्लोषात स्वागत. मोरगावचा कृष्ण पिंगाश मंडळाची यंदा बाप्पासाठी जलचर सृष्टीवर आधारित आरास. वाशिमच्या कारंजात कपाशीच्या दरात लक्षणीय वाढ. प्रति क्विंटल तब्बल 1,000 रुपयांनी दर वाढले. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त. एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढण्यात येणार. 8 कोटी सदस्यांना मिळणार थेट लाभ. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी भरती. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 25 जानेवारी 2026. भारताला 114 राफेल जेट्स मिळणार. फ्रान्स सोबतच्या कराराला संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी. 222 प्रवासी. हजारो फुटांवर विमान अन बॉम्बची धमकी. वॉशरूममधील चिठ्ठीमुळे प्रवाशांची तंतरली. लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग. आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून करावेत. आंतरराष्ट्रीय कर विषयक करार करताना भारतानं कर क्षेत्रातले सार्वभौमत्व जपलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी.
इंडिगोला डीजीसीएचा दणका, डिसेंबरमधील ढिसाळ कारभाराबद्दल ठोठावला 20 कोटींचा दंड. इराणने जप्त केले जहाज, 16 भारतीय ताब्यात. तेहरानमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय क्रू सदस्यांना काउन्सलर ऍक्सेस देण्याची मागणी. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब आता युरोपियन देशांवर. ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या 8 देशांवर लादले टॅरिफ. 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.